होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांचा जन्मदिवस 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथिक दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर हॅनिमन यांनी समान ते समानाला बरे करते या तत्वावर आधारित उपचारांचा शोध लावला. होमिओपॅथी ही मानवी शरीरावर औषधांचे दुष्परिणाम न होता आजाराच्या मुळावर घाव घालणारी पद्धत आहे, असे मत या निमित्ताने तज्ज्ञांनी व्यक्त केले. डॉक्टर हॅनिमन यांची 171वी जयंती डॉक्टर पंडित होमिओपॅथी हिप्नोथेरपी व न्यूट्रिशन वेलनेस सेंटर नाशिक रोड येथे साजरी करण्यात आली. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून डॉक्टर हॅनिमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर पंडित होमिओपॅथी हिप्नोथेरपी व न्यूट्रिशन वेलनेस सेंटरचे डॉक्टर सचिन पंडित यांनी होमिओपॅथी उपचार यावर मार्गदर्शन केले. मेडिसिन होते, अतिशय गरिबीतनं वरती आलेली, पण आताची ॲलोपॅथी बघायला गेलं तर खूप चांगली आहे. पण त्यावेळेची जी ॲलोपॅथी होती ना ती अशी होती का ब्लड प्रेशर जर वाढलं तर ब्लड काढून घ्यायचे. जर त्यावेळेला आता कॅन्सर जसा आहे त्यावेळेला सिफिलिस नावाचा आजार होता, तर मर्क्युरी असतं ना जे बीपी ॲपरेटसमध्ये आपण यूज करतो त्याच्यामध्ये आंघोळ घालायची. म्हणजे आजारापेक्षा इलाजच एवढा डेंजर होता ना, तर म्हणजे तुम्ही विचार करा. आणि त्यावेळेला कोणते इक्विपमेंट नव्हते, काहीच नव्हतं, काहीच डेव्हलपमेंट नव्हती. आणि अशा गरिबीतनं ही व्यक्ती डॉक्टर झाली. ते एका मोठ्या हॉस्पिटलचे डीन होते, परंतु स्वतःशी एवढे प्रामाणिक की त्यांना हे ट्रीटमेंट पटली नाही आणि त्यांनी ते ट्रीटमेंट करणं सोडून दिलं. आणि त्याच्यानंतर मग गुजारा कसा करायचा, तर त्यांना 17 भाषा येत होत्या वेगळ्या वेगळ्या. मग आता त्यांना 7 मुलं होते. मग त्यांचा गुजारा करण्यासाठी ते बुक ट्रान्सलेशनचं काम सुरू केलं त्यांनी. एक पुस्तकाचं वेगळ्या वेगळ्या भाषेतलं ट्रान्सलेशन काम त्याच्यावर द्या. तर अशी याच्यापेक्षाही छोटी खोली असावी, त्याच्यामध्ये पडदा टाकायचे, एक फॅमिली ह्या साईडला राहायची आणि हे इकडे यांचा रिसर्च वर्क हे ट्रान्सलेशनचं काम झालं. एवढी परिस्थिती उलटली आणि ते पुस्तकचं ट्रान्सलेशन करता करता होमिओपॅथीचा शोध लागला. जर्मनी युरोपमध्ये त्यावेळेला प्लेग आला होता 1755च्या दरम्यान, 55-56च्या दरम्यान. जसा कोरोना होता तसा प्लेग मोठा आजार होता. तर त्या प्लेगमध्ये जी होमिओपॅथीने जे त्यांनी करून जे दाखवलं होतं ना, तिथून होमिओपॅथी फास्ट डेव्हलप झाली. मग होमिओपॅथीच्या पण तर ते एकटेच होते. मग सर्वसामान्य लोक त्यावेळेला इतर जे डॉक्टर्स होते ते विरोध करत होते. काय पण सांगतो, जसं आतापर्यंत नेहमीच झालेलं आहे की कोणत्याही सायन्सचा कोणताही जन्म झाला, काही शोधल्या गेलं तर पहिले त्याचा तिरस्कार केला जातो. तर ह्या व्यक्तीने खूप तिरस्कार झेलले. तर आपल्यासारखे सर्वसामान्य लोक त्यांच्याकडे शिकले आणि ते प्रॅक्टिस करत होते. आणि त्याच्यानंतर 1923च्या दरम्यान होमिओपॅथी भारतात कोलकातामध्ये आली. आणि आज परिस्थिती अशी आहे का थँक्स टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया की सगळ्याच गव्हर्नमेंट बीजेपीचा असं किंवा काँग्रेसचा हा प्रश्न नाही आहे, पण त्यांनी होमिओपॅथीला खूप प्रोपोगेट केलं. आणि आज अशी गोष्ट आहे की जगामध्ये जर सर्वात जास्त होमिओपॅथी कुठे प्रॅक्टिस होत असेल तर ती भारतामध्ये. फॉरेनच्या लोकांना भारतात यावं लागतं शिकायला. म्हणजे आमची एक अकॅडमी आहे मुंबईला, तर तिथे 70% हे फॉरेनर्स असतात. होमिओपॅथीचं आज माहेरघर बघायला गेलं तर भारत झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मुंबई झाली. आता जे आपण नवीन भारत जे घडवतोय त्याच्यामध्ये होमिओपॅथीचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. रिसेंटली हुनी डिक्लेअर केले WHOनी का होमिओपॅथी ही सर्वात फास्टेस्ट पसरणारी आणि 2 नंबरचं औषध उपचार पद्धती झाली. या प्रसंगी उपस्थित अतिथी व रुग्ण यांनी होमिओपॅथी उपचाराचे अनुभव सांगितले. नमस्कार, माझं नाव प्रतिभा कुंबरे. माझ्या पायाला ना अचानक फोल्ड केला आणि क्रॅक गेलेला होता. तर मग ज्यावेळेस मी सरांकडे आली तर सर मला बोलले ऑपरेशन करायचं नाही, काहीच नाही, आपल्या गोळ्यांनी बरं वाटेल. मला चालता येत नव्हतं, माझा पाय पण सुजलेला टाकून, पण सरांच्या गोळ्यांनी मला म्हणजे खूप फरक, म्हणजे बरंच वाटलं. माझं ऑपरेशन करायची गरज पडली नाही, काही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी मोठी सून नाही आहे, कर्णबधीर येते आणि तिच्याकडे ट्रीटमेंट चालू होती टाळ्यासाठी. तिथे त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट केली. नंतर त्याने की नाही, यांना काही पर्यायच नाही असं की बाळ होऊ शकणार नाही किंवा IVF करावं लागेल म्हणे. तर मी तर म्हटलं तर मी ते नाही करू शकेल. शेवटी मी परमेश्वराला हात जोडून म्हटलं तूच मला काहीतरी सुचव.
आणि मग सरांकडे आली, सरांना सांगितलं मी सगळी हिस्ट्री. तर त्यावेळेस सर बोलले मला फाईल दाखवा म्हणे तुम्ही. फाईल दाखवली आणि अजिबात टेन्शन घेऊ नका म्हणे तुम्ही, आपल्या गोळ्यांनी प्रेग्नन्सी राहून जाईल. आणि खरंच 3 महिन्यातच ती प्रेग्नेंट राहिली आणि सुंदर बाळ झालेलं आहे. म्हणजे मी आज आणायला पाहिजे होतं, मला माहीत असतं मी बाळाला घेऊन. आता बाळ 1.5 वर्षाचं झालेलं आहे माझा नातू. नमस्कार, मी निलिमा अजय लंबडे. मी इथे पंजाब कॉलनीमध्येच राहते. मला मायग्रेनचा खूप त्रास होत होता. मला अक्षरशः मायग्रेनचा अटॅकच आला होता. मी जेव्हा सरांकडे मला घरून आणलं लोकांनी, सर बोले फक्त 5 मिनटं लेट झाल्याचं तर तुमचं काही खरं नव्हतं. एवढ्यापर्यंत माझा मायग्रेन खूप बेकार हाल झाले होते. पण जेव्हा सरांकडनं ट्रीटमेंट घेतली मी आणि मला अक्षरशः म्हणजे इतकं हे फील झालं, आता मी इतकी नॉर्मल आहे. मला कोणतीच गोळी मी घेत नाही, सरांकडे येते. सरांचे खूप मनापासून आभार आहे, त्यांनी मला ह्या बाहेर काढलं. त्याच्यामुळे मी खूप म्हणजे असं काय बोलू असं मला समजत नाही, पण मी सरांचे खूप खूप मनापासून आभार मानते. नमस्कार, मी नैना विलास वडनेरे. मी जॉब करते, दंडे अँड सन्समध्ये जॉब करते सर. आणि आमच्या मुलीच्या कामावर मंदार नावाचा मुलगा होता. तर त्यांनी सांगितलं होतं सायलीला का या सरांकडे जा भाव सुचवलं होतं. तर मी तरी 5-6 महिने म्हणजे इग्नोर करत होती. म्हटलं होमिओपॅथीने काही एवढं फरक नाही पडणार बा. तर ती मला म्हणे आई माझ्यासाठी पण जायचं तिला. आणि सरांकडे आधी तिने ट्रीटमेंट घेतली, 5-6 महिने लागले तिला. आणि तिचं शरीराचं पण म्हणजे आजारी पडणं पण कमी झालं सर. हातपाय पण खूप दुखायचे तिचे. आणि आता ती एकदम व्यवस्थित यायची. नंतर मग मी आली स्वतःसाठी. तर माझा विजून शोल्डरचा त्रास होता. तर सरांनी मला गोळ्या 2च महिन्यामध्ये सर मला रिझल्ट आला. पण आता सरांच्या ट्रीटमेंटने माझा हात पण ओके एकदम. आणि आता मी गुडघे वगैरे, आणि सर मला शुगर बीपीच्या गोळ्या कमी होण्यासाठी पण ट्रीटमेंट चालू आहे आता माझी. माझं नाव सुचित्रा विश्वनाथ होते. माझा जॉब महिला बचत गट. काही दिवसांपूर्वी मला फुल बॉडी पेन, मसल्स पेन होते. मी बऱ्याच ठिकाणी दाखवलं पण मला फरक नव्हता पडला. सरांकडे आल्यानंतर होमिओपॅथीच्या मला भरपूर फरक पडला. होमिओपॅथीवर पूर्णपणे विश्वास आहे आणि तुम्हीही होमिओपॅथीकडे या अशी मी सर्वांना विनंती करते. नमस्कार, मी शीतल ठाकरे. जवळजवळ 1 वर्षापासून मी सरांकडे येत असते. तर स्वतः मी मायग्रेनसाठी ट्रीटमेंट घेते सरांकडून. सरांचे औषध घेतल्यावर अगदी व्यवस्थितपणे फरक पडत असतो. आणि सरांना भेटल्यानंतर जे आपले स्वतःचे प्रॉब्लेम आहे, असं फॅमिली फ्रेंड सर्कल म्हणजे आपण आपल्या मनातलं बोलू शकतो. असं बोलण्यावरच आपल्याला जवळजवळ 50% बरं वाटायला लागतं. आणि आमच्या घरी पूर्ण फॅमिली प्रत्येक गोष्टीसाठी, इव्हन सर्दी खोकला असो, छोट्यापासून मोठ्यापर्यंत, लहानापासून मोठ्यापर्यंत, छोट्या मोठ्या आजारात मोठ्या आजारापर्यंत पण आम्ही भेटत असतो, येत असतो. आणि खूप छान रिझल्ट आम्हाला मिळत असतो. नमस्कार, मी नरेश ठाकरे. तर मला अंजण्यासारखं आणि हे पेन व्हायला लागलं. पण मी सरांची डिस्कस केल्यानंतर त्यांनी मला जे गोळ्या औषध दिल्या होमिओपॅथीच्या, त्याच्याने मला बराचसा रिलीफ मिळाला आणि आत्मविश्वासही मिळाला. सरांची टेक्निक अगदी फॅमिली मेंबरला जसं आपण बोलतो तशा पद्धतीची पद्धत आहे. त्याच्यामुळे आपलंपणा त्यांच्यामध्ये वाटतो. पती पप्पांकडे येते. तर मला ज्यावेळेस पण मी त्यांच्याकडे येते, माझे प्रॉब्लेम्स शेअर करते, तर त्यावेळेस मला खूप रिलीफ भेटते. आणि त्यांच्याकडे बोलल्या की खूप असं छान वाटतं आणि एकदम फ्रेंडली टाईप वाटतं. ते बरोबर सगळे प्रॉब्लेम्स ऐकता आणि मी सोल्युशन देते त्याच्यावरती. या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर सचिन पंडित, होमिओपॅथी तज्ज्ञ प्रियदर्शनी पंडित, ॲडव्होकेट नितीन पंडित, प्रोफेसर नितीन ठाकरे, जया सेनगुप्ता, नैना ससाने, श्रावणी वडनेरे, सत्यशीला गोटे, नैना वडनेरे, इरफान शेख, शीतल ठाकरे, स्वाती पगारे, निलिमा लबाडे, प्रतिभा कुमारे, पेखळे, सुषमा डेंगळे, हर्ष दुसाने, सायली दुसाने यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.